आणू का? एक कॉफी. ओके मॅम. Switched off. Wow, Mr. Salil Pandit. Great. Feeling better? Yes, better. Good. आपण घरी कधी जायचं? उद्या मी तुला तुझ्या घरी पाठवायची व्यवस्था करेन. माझ्या घरी म्हणजे मी जे माझं घर मानते त्या घरी, म्हणजे तुझ्या घरी, राईट? मोनिका, तुला माहिती आहे मी कुठलं घर म्हणतोय ते. हो मॅडम, तुमची कॉपी. नकोय मला कॉफी. हा बोल. निघाले मी इथून. खूप झालं आता. म्हणजे तू अजून आला नाहीये का? नाही, 2 तास थांबले मी विक्रांत. अजून किती थांबायचं? म्हणजे खूप डोक्यात गेला हा माणूस माझ्या. झालं ना तुझं समाधान? आता मी काय केलंय? म्हणजे काय? तूच म्हणालास ना नखरे असतात तुम्हा मुलींचे. मोठ्या त्याची बाजू घेऊन बोलत होतास. थांब जरा, येईल तो, म्हणून थांबले मी. 2 तास थांबले विक्रांत. संपले माझे पेशन्स आता. चल बाय. तू तू थांब तिथे, मी येतो. ओके? काही गरज नाही कोणी यायची. मी जाते. मानसी, हो. तू तसंही तिला घरी सोडायला जाणार आहेस असं दिसतंय. सो मला आजच घरी सोड ना. नाही म्हणजे तुझी कामं होतील एकाच फेरीत. तुला अजून एक दिवस इथे राहायचंय मोनिका. बाय द वे, कुठे गेलीये मानसी? सलील पंडितला भेटायला. वाव, दॅट्स ग्रेट. मग काही नाही, तो आला नाही आणि ती बराच वेळ तिथे थांबली म्हणून वैतागली. वाव, रॉयल डिच. पण तरी आय थिंक मानसी खुश असेल, कारण तिला आता एक ठोस कारण मिळाले ना सलील पंडितला नकार द्यायचं. तसंही तिला मुलं बघण्यात इंटरेस्टच नव्हता. तिचं सगळं आधीच ठरलंय.
मनू अजून आली नाही. मी सुद्धा तोच विचार करतोय. सलीलला भेटली असेल ना ग? मी फोन करू का? फोन करतेस? कर. हो. नको नको थांब. आता काय झालं? अगं, ज्या अर्थी तिने इतका वेळ फोन केला नाही त्या अर्थी ते दोघे अजूनही गप्पा मारत असणार. कळलं का? चांगलं लक्षण आहे. उगाच तू फोन करून त्यात मोडता आणू नकोस. येऊ दे उशिरा तिला, काही हरकत नाही. बरं बरं, नाही करत. दोघांचा सूर जुळू दे म्हणजे झालं. तसा चांगला वाटतो मुलगा. नशिबाचे खेळ आहेत सगळे. बघूया काय होतंय. ही काय पद्धत झाली का मुलीशी वागायची? पण मला नाही वाटत मुद्दाम कुणी असं वागत असेल. तू अजूनही त्याची बाजू घेतोयस? नाही तसं नाही, पण आपल्याला अजून काहीच माहिती नाहीये. सो आधीच काहीतरी ठरवून बसू नकोस. प्लीज विक्रांत, तू कोण कुठला अनोळखी मुलगा? मी का त्याला इतकं समजून घ्यायचं? त्याने साधा फोन केला नाही आणि मी केला तर त्याचा फोन बंद. मी काय करावं अशी अपेक्षा होती त्याची? ठीक आहे, आता आपण दुसऱ्या विषयावर बोलूया. ओके, आता चिडचिड करून काय होणार आहे का? चिडचिड होणारच, आणि मी करणार चिडचिड. ती ऑलरेडी खूप झाली. आता मला बोर झालंय, कंटाळा येतो. आणि घरी जाऊन आजी आजोबांना त्रास देऊ नकोस आता. ओके, मी तसं काही प्रॉमिस करणार नाहीये. तुला इतकं चिडलेलं मी पहिल्यांदाच पाहतोय. तो सलील जर आता समोर असता तर त्याची काही खैर नव्हती. विक्रांत, तू माझी चेष्टा करू नकोस. ओके ओके. हा, मी उद्या मोनिकाला डिस्चार्ज देतोय. सो तिला घरी सोडावं लागेल. ठीक आहे. ग्रेट. मग आता स्माइल द्या प्लीज. हे बघ, मी तुझ्याकडे बघून गाडी चालवतोय, सो गाडीचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. लवकर स्माइल दे. विक्रांत, स्माइल. बाय. बाय. तू आता माझ्यावर का चिडतीयस? मी कोणावर चिडली नाही. आलीस का? आजोबा भेटले बाहेर? कुठे? अगं म्हणजे हा, शेजारी गेले असतील बहुतेक. इतका वेळ तुझी वाट बघत उभे होते. काय झालं? काही नाही. आण, मी साफ करते. तू बस आराम कर. अगं राहू दे. तुला भूक नाही का लागली? नाही, भूक नाहीये. का? खाणं झालं वाटतं बाहेर. नाही. अगं सलील आणि तू भेटणार होतात ना, म्हणून मला वाटलं की तुझं खाणं झालं की काय बाहेर. तुमची भेट झाली ना सलील आणि तुझी? माणूस ठरलेल्या जागी ठरलेल्या वेळी पोचला तर भेट होत असते आजी, नाही तर नाही. अगो बाई, म्हणजे काय? म्हणजे तो सलील पंडित उगवलाच नाही. अरे देवा, का? तो उगवलाच नाही तर मला कसं कळणार तो का नाही आला ते? काय झालं असेल कुणास ठाऊक. हे बघ, तू राग करू नकोस. मी तुला थंड दूध देऊ का प्यायला? हा, आजी मला काहीच नकोय. मला ना तू शांतपणे काम करू दे आणि मला काहीच विचारू नकोस. तू प्लीज जाऊन आराम कर.
काय ग आली म्हणू? हळू बोला. का आली ती. भेट झाली का दोघांची? चल चल आपण जाऊन भेटू. हो नको नको, थांबा जरा. चिडली ती. का काय झालं? त्या मुलाला भेटली नाही ती? तेच तर. हो ही गेली होती पण तो आलाच नाही. मला कळतच नाहीये त्याने असं का केलं. पण त्यांनी काहीतरी कळवलं असणार ना. नाही ना, म्हणून तर चिडचिड चालली आहे ना तिची. म्हणाली तो आला नाही, त्याचं काही कारणही कळलं नाही. तिने फोन केला तर ह्याचा फोनही बंद होता. हो 1.5-2 तास वाट बघितली तिने त्याची. तर या उपर काही विचारण्याचं धाडस झालं नाही हो मला. हो का? मग आपण उद्या मंडळात फोन करून सांगू की हा मुलगा बरोबर नाहीये. भेटायला येतो म्हणून सांगितलं आणि आला नाही. हे काही आपल्याला आवडलेलं नाही. मलाही काही कळत नाहीये हो. मुलगा चांगला वाटला होता ना म्हणून निवडला आपण मनूसाठी. का केलं असेल त्यांनी असं? या हल्लीच्या मुलांचं ना मला काही कळतच नाही. पूर्वी बरं होतं नाही, सगळ्या कुटुंबाच्या समोर व्हायच्या भेटी. हे असले काही गोंधळच नव्हते. ह्या मुलांचे कसले ते सारखे मेसेज चालतात. ते कधी मिळतात कधी मिळत नाहीत. सगळं फोनवर अवलंबून असतं यांचं. आपल्या वेळी कशी जमत होती हो लग्न या फोन शिवाय? आपला काळ वेगळा होता, आताचा वेगळा आहे. त्याला आपण काय करणार? जुळवून घ्यायला हवं. तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. आपण बघू उद्या काय करायचं ते. चल. हो नको नको, आता या विषयावर एक अक्षरही बोलू नका. बरं बरं, उद्या बोलू आपण. हा. हं? आजी मी झोपतीये ग. हो हो. अरे रात्री 3 वाजता कोणी मेसेज केलाय? ओ सलील पंडित. व्हेरी व्हेरी सॉरी. भेटून सांगेल काय झालं ते. हॅलो. ओ नाही, डॉक्टर विक्रांत लेबर रूम मध्ये बिझी आहेत. तुम्ही साधारण अर्ध्या तासाने फोन करा. ओके बाय. हॅलो. हॅलो मानसी. हां बोला. हाय, मी सलील बोलतोय. सॉरी, तू मोबाईल घेत नव्हतीस म्हणून मी हॉस्पिटलच्या नंबरवरती कॉल केला. इट्स ओके, डोंट वरी. नाही, मला तुला प्लीज भेटून सांगायचंय की नेमका प्रॉब्लेम काय झाला. खरंच राहू दे. इट डझंट मॅटर. मानसी, इट मॅटर्स. प्लीज हॉस्पिटलच्या बाहेर येशील? मी तुझ्या हॉस्पिटलच्या बाहेरच उभा आहे आत्ता. हो, हॉस्पिटलच्या बाहेर जे गार्डन रेस्टॉरंट आहे ना, तिथे ये ना प्लीज. ॲक्च्युली मला ना आज खूप. आय नो तू बिझी असशील, पण मी जास्त वेळ नाही घेणार, फक्त 10 मिनिटं. प्लीज प्लीज ये. ओके. थँक्स.
थँक्यू सो मच. तू वेळात वेळ काढून इथे आलीस. काल बराच वेळ थांबायला लागला का तुला इथे? बराच वेळ नाही, फक्त 2 तास. हो. नाही, आय एम सॉरी. म्हणजे खरं तर मी सॉरी म्हणणे चुकीचं आहे, पण मी आलो होतो बरं का इकडे. इथे लेट आलो होतो, पण आलो होतो. माझी खात्री होती, म्हटलं मी पोहोचेपर्यंत तू इथं नसशीलच. आणि बरंही केलंस, म्हणजे तू निघून गेलीस ते बरं केलंस. न कळवता जायचं नव्हतं मला, पण तुझा फोन स्विच ऑफ होता. हा, तेच, बॅटरी पूर्ण डाऊन झाली होती ना. म्हणजे काय झालं, मी तुला भेटायला म्हणून निघालो, पण वाटेत एक लहान मुलगा माझ्या गाडीवरती धडकला. मी पाहिलं तर तो आई आई करून रडत होता. त्याची आणि त्याच्या आईची चुकामुक झाली होती. त्याला मदत करावी म्हणून मी त्याच्याजवळ गेलो. त्याला विचारलं की बाबा तुझ्या आईचा नंबर वगैरे काही, पण तो इतका घाबरला होता की त्याला नंबर पण आठवेना. हल्ली आपण कोणाचे नंबर्स पाठही करत नाहीत ना. अखेर त्याला त्याच्या आईचा नंबर आठवला. मी त्याच्या आईशी बोललो तर ती त्याच्याहून घाबरलेली. मग माझ्या लक्षात आलं की अरे, ती येईपर्यंत आपल्याला इथे थांबायला लागेल. बरं, आजूबाजूला ती इतकी माणसं, तो गदारोळ, ती सारखी फोनाफोनी. मग या सगळ्या ह्याच्यातनं मला तुला फोन काय, मी साधा मेसेज करावा हे सुद्धा लक्षात नाही आलं. आणि बघ ना, म्हणजे हे सगळं कालच व्हायचं होतं. मी तुला भेटायला म्हणून निघतो काय, तो माझ्या गाडीवरती आपटतो काय. पण त्यातल्या त्यात एका गोष्टीचं समाधान की त्याची आणि त्याच्या आईची भेट झाली. बरं वाटलं मला. आणि मग ते दोघं गेले निघून. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे, मी तुला भेटायसाठी म्हणून निघालो होतो. मग तुला फोन ट्राय करावा तर माझा मोबाईल ऑफ, बॅटरी डाऊन झाली होती. बरं, तुझा नंबरही मला पाठ नाही. इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. नाही, पण आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला माहिती आहे सॉरी हा शब्द खूप छोटा आहे. रिलॅक्स. तुझे 2 तास वाया गेले, मला खरंच वाईट वाटतंय मानसी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुझे कारण दिलंय, मला नाही वाटत तुला सॉरी म्हणायची गरज आहे. ॲब्सोल्युटली ओके. आय होप तुझा राग कमी झाला असेल. नाही नाही, मी रागावले नाहीये. आता मला कळलं काय झालं. इट्स ओके, इट्स ऑल गुड. थँक्स. कॉफी? हो. तुझा फोटो पाहिला मी मानसी, आवडला मला खूप. मग तुझ्याबद्दलची सगळी माहिती घेतली. मग सगळं कन्फर्म करावं म्हणून त्या विवाह मंडळात सुद्धा जाऊन आलो. म्हणलं एवढ्या लोकांनी तुझा फोटो पाहिला असेल, त्यांनी माहिती घेतली असेल, त्यांनाही तू आवडली असशील. आपणच पहिला नंबर लावावा. आणि योगायोग बघ ना, म्हणजे त्या रात्री आपली भेट सुद्धा झाली. तू घेतलीस का माझी माहिती? 1 सेकंड. हा, बोल. ओके, मग आता नाही नाही, म्हणजे मी काय करू? ओके ओके, निघते मी. हो हो, डोंट वरी. हो हो, ओके, बाय. आय एम रिअली सॉरी सलील, पण मला आत्ता निघावं लागेल. लगेच? हो, एक अर्जंट काम आलंय. नो प्रॉब्लेम. आय एम रिअली सॉरी. नाही नाही, इट्स ओके. यू कॅरी ऑन प्लीज. बाय. बाय.